दादा बोलल्यावर मी बोलणं संयुक्तिक नाही, पण मी नाही बोललो तर पंचायत होईल म्हणून बोलतो. मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या वतीनं दादांचा आभार व्यक्त करतो. कारण या ठिकाणी विजय भाऊ कमनर साक्षीदार सप्टेंबर 24 मध्ये आम्ही 6 बांधव पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो. कोणत्या तरी मराठा बांधवांना फोन आणला आणि म्हणले मनोज दादा तुमच्याशी बोलणार आहे. त्यावेळेस सुद्धा दादांनी आमच्या तब्येतीची विचारपूस केली आणि सांगितलं मोठ्या मनानं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याच्या अगोदर खरं म्हणजे ते म्हणले की चौंडीला गेले होते. चौंडीलाही आमचे सुरेश दादा बंडकर ते बसले होते, त्यावेळेसही दादा गेले होते. मागच्या सप्टेंबर 25 मध्ये ज्यावेळेस मी जालन्याला बसलो तिथेही दादांचा फोन आला. त्यांनी तब्येतीची विचारपूस केली आणि धीर दिला की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आजही दादा बोलले. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की पंढरपूरच्याही आंदोलनामध्ये सगळे धनगर साक्षीदार आहेत आणि जालन्याच्याही आंदोलनामध्ये सगळे धनगर साक्षीदार आहेत की मराठा बांधव बोलण्यापुरते नाही तर तनमन धनानं आमच्या आंदोलनामध्ये होते. हे मला कोण काय म्हणते मी त्याची चिंता करत नाही दादा. मी म्हणजे भयानक खरं बोलणारा माणूस या भाऊसाठी ताकदीनं होते. म्हणजे अगदी आता मला ज्या प्रभागात जालना घनसावंगी परतूर हे लोक ओळखीचे आहेत. जिल्हा परिषदचा सभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सभापती असे लोक मांडी मारून खाली बसलेले होते जालन्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त जितक्या नेत्यांनी जालन्यात पंढरपूरला पाठिंबा दिला त्यात मग आमदार, आजीमाजी आमदार, खासदार, मंत्री जे कोण असतील सर्वाधिक मराठा होते. हे खोटं बोलून चालणार नाही. दादा तुम्ही आल्यानं आमचे समाज फार साधा गोळा अडचणी वाढल्याने तुम्हाला सांगतो. कमी होण्याऐवजी नाना कुठे आहे आमच्या अडचणी वाढल्या. तुम्ही पंढरपूरला आले असते तर लय वाढ्या असत्या, जालन्याला आले असते त्याच्या वाढ्या असतात. आता थोड्या कमीत कमी अर्धा धनगर समजदार झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हिंमत केली आता की दादा येते ते येऊ दे मला. जालन्यात आमची हिंमत नाही झाली, पंढरपूरला हिंमत नाही झाली, दादाला या म्हणायचं. कारण धनगर साहेब आहे आमचा अडाणी आहे. अहो मी नुसतं म्हणलो काय म्हणलो की बाबा हो मराठा समाजाचं 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, पवार साहेब सुप्रीम कोर्टानं बी नाकारलं, पण फडणवीस साहेबांची अर काढला काऊन राजसाहेब. मराठा समाज ताकदीने गेला, मुंडक्यावर पाय देऊन घेतलं. पाऊस होता मराठा बांधव चिखलात बसले.